दरम्यान संजय राऊत यांच्या मतचोरीच्या वक्तव्यावरती अजूनही काही राजकीय प्रतिक्रिया समोर आल्यात, आपण पाहूयात। तुम्ही तर औरंगजेब, अब्दाली आणि अफजल खान आहात। मतचोरीची भाषा तुम्ही करू नका। महाराष्ट्रातील जनतेनं आणि देशातील जनतेनं भरभरून आशीर्वाद दिले, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडून आले। देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्रातील जनतेनं भरभरून आशीर्वाद दिले, त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले। तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घरी बसण्याचं आवडतं काम जनतेने केलंय, त्यामुळे मतचोरीची भाषा तुम्ही करू नका। आणि तुम्हाला एवढाच निवडणूक आयोगावर शंका असेल, प्रश्नचिन्ह असेल, तर तुम्ही आधी तुमच्या भावाचा राजीनामा घ्या, उभाटा गटाच्या सर्व खासदारांचा राजीनामा घ्या आणि पुन्हा एकदा जनतेमध्ये होऊन जाऊ द्या। दूध का दूध आणि पाणी का पाणी, जनता आशीर्वाद कुणासोबत देईल हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे। फडणवीस साहेबांचा नाही तर महाराष्ट्रातल्या मतदाराचा, जनतेचा अपमान आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला कोण खरेदी करू शकत नाही, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मताची कोणी चोरी करू शकत नाही। याचा अर्थ आपण मतदारांचा अपमान करतोय। मी तर म्हणेन की महाराष्ट्रातल्या जनतेची, मतदारांची असे बेछूट आरोप करणाऱ्यांनी माफी मागितली नाही। आम्ही सगळे राहुल गांधी जे म्हणतात त्याच मुद्द्यावर आम्ही आहोत, आम्ही त्यांच्या बरोबर आहोत। पण जे वोट चोरी नाही म्हणते, ते चोरी नाही ते जरा दाखवून द्या ना, ते दाखवतच नाहीत। आज सकाळी आम्ही मोदी एक्सप्रेसमध्ये मतांची चोरी करत होतो। आमच्यासाठी मतांची चोरी म्हणजे लोकांचं मन जिंकणं। आज प्रत्येक जण ज्या ह्या मोदी एक्सप्रेसमध्ये जात होता ना, त्यांनी मनातून निश्चय केलेला आहे, प्रत्येक निवडणुकीमध्ये जी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमची सेवा करतात, आम्हाला सुखसोयी देतात, आमच्या अडीअडचणीसाठी धावून येतात, त्यांनाच आम्ही निवडणुकीसाठी मतदान करणार। मग हा प्रयत्न काँग्रेसवाले, हा प्रयत्न मनसेनेवाले ज्या दिवशी करतील ना, तेव्हा मतचोरीचा आरोप करण्याची गरजच भासणार नाही। मग लोकांची मनं जिंकली ना, तो लोक आपोआप ईव्हीएमवर बटन दाबतात। त्यासाठी घरी बसून ओरड घालण्याची गरज भासत नाही। बातमी आहे पावसासंदर्भात।